महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत आहेत। ताई, महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात आपण बोलताना म्हणालात की उपास तपासामुळे आरोग्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत। काय नेमकं या माध्यमातून म्हणायचं आणि काय आव्हान कराल महिला? मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला मासिक पाळी सुरू होते, लग्नानंतर गरोदरपण, बाळंतपणामधला वेदना आणि यानंतर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन, या सगळ्या प्रवासामध्ये तिच्या शरीराची प्रचंड मोठ्या प्रमाणात झीज झाली असते आणि वर्षातल्या 12ही सणांमध्ये 12 महिन्याच्या 12 सणांमध्ये तिचे उपवास तपास सुरू असतात। ग्रामीण भागामध्ये मी स्वतः फिरते, वाड्या वस्त्यांवर फिरते, पाड्यांवरती फिरते। उपवासाच्या नावाखाली खऱ्या अर्थानं महिलेला जी शरीराची गरज असते ते कोणतेही जीवनसत्व तिच्या शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत। अनेक आजारांचा सामना तिला करावा लागतो। आमच्या महिलांचं हिमोग्लोबिन जर चेक केलं तर 5-6च्या वरती फार हिमोग्लोबिन जात नाही। आपण पाहिलं असेल तर हिमोग्लोबिनच्या बाबतीत कमतरता मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये जाणवते। त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे। जो सात्विक आहार आहे तो महिला स्वतःच्या शरीरामध्ये घेत नाही, म्हणून आवर्जून मी सांगते की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी। शरीराची हेळसांड होईल इतक्या पद्धतीचे कोणी उपवास तपास करू नये। शास्त्रीय पद्धतीनं उपास तपासाचे फायदे देखील अनेक लोक सांगत असतात, मात्र आपण व्यवस्थितपणे सांगतायत की काही हिमोग्लोबिन कमी असेल किंवा गोष्टी त्यालाही शास्त्रीय आधार असावा। काय आधार आहे आपल्याकडे? मला असं वाटतं की शास्त्रीय पद्धतीने उपवास करतात त्याला लंघन म्हणतात। तो शरीराला आवश्यक असतो। 15 दिवसातून, महिन्यातून एक वेळचं जेवण घेऊन एक वेळ उपवास करणं आणि याच्यामध्ये शरीराला फायदे मिळू शकतात। पण सातत्याने उपवास नुकतेच काही मार्गशीर्ष महिना, 16 सोमवार, 15 गुरुवार होता, हे असे फार काही चालू असतं महिलांचं आणि हा सर्वे रिपोर्ट आहे। याच्यामध्ये अशा पद्धतीने हिमोग्लोबिनची कमतरता आणि अनेक आजारांना सामोरं जातं। गर्भाशयाचे कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्याचबरोबर शरीराचा अशक्तपणा, या सगळ्या गोष्टींना महिलांना सामोरं जावं लागतं। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। मी महिलांना आवर्जून सांगते, शरीराच्या बाबत, शरीराच्या ठेवणीबाबत पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धा करू नये, कारण की पुरुष जसा जन्माला येतो तसा तो शेवटच्या क्षणापर्यंत असतो। मासिक पाळी, गरोदरपण, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन, या सगळ्यांचा सामना स्त्रीला करावा लागतो। गर्भाशयाचा कर्करोगाचा आपण उल्लेख केला, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय। सरकार म्हणून काही वेगळे प्रयत्न केले जाणार आहेत का? कारण दादांनी म्हटलं की अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, काही वेगळे प्रयत्न केले जातील? कारण केंद्रीय राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नात्याने आम्ही दादांना विनंती तर करतच आहोत, पण आज जसं आरोग्य शिबिर घेतलं गेलं, महाराष्ट्रामध्ये महायुतीचा कार्यकर्ता अनेक ठिकाणी असं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत, पण आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं सातत्याने आरोग्याच्या बाबत जनजागृती करत असतो। यावर रुपालीताई चाकणकर ज्यांनी सांगितलं की श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही गोष्टी करू नयेत। महिलांमधले आजारपण जे आहे ते उपासापासून वाढत आहेत, अशाही भाष्य त्यांनी यावेळेस केलं। कॅमेरापासून अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।